आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपण बघतो हां. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कोणी डिस्कवर केली? विल्यम हार्वे, म्हणून त्यांना सर्क्युलेटर आपण म्हणतो. आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमच्या 2 टाईप आहेत, ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ऑक्सिनेटेड ब्लड एकमेकांना मिक्स होते. हे कुठं असते? मोलुस्का आणि अर्थ्रोपोडामध्ये असते. एक्झाम्पल काय? कॉकरोच, स्नेल आणि स्कॉर्पिओ. एक्सेप्शन काय आहेत? ऑक्टोपस आणि स्क्विड आहेत, ते मोलुस्काचेच आहेत, पण त्यांच्यामध्ये क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ह्युमन बिईंगमध्ये असते. त्यात ऑक्सिनेटेड ब्लड मिक्स होत नाही, पण कुठे मिक्स होतं? हार्टमध्ये जाऊन मिक्स होते. एक्झाम्पल काय? रेप्टाईल्स, ॲम्फिबियन आणि वर्टिब्रेट्स. ॲनिमल्स कोणते आहेत? ह्युमन, फिशेस, फ्रॉग्स आणि बर्ड्स. विल्यम हार्वे ह्यांना फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणतात, आणि त्यांचा जो टीचर आहे फॅब्रिकस, त्यांनी वॉल्व डिस्कवर केले. वॉल्व इन द लॉंग वेन्स हे सांगितले आपण. आता क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ह्युमन बिईंगमध्ये सांगितले पहिल्यांदा. क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ह्युमन बिईंगमध्ये त्याचे 3 कंपोनंट आहेत, ब्लड वेसल, ब्लड आणि हार्ट. ब्लड वेसलचे 3 टाईप आहेत, आर्टरी, वेन्स आणि कॅपिलरीज. आर्टरी काय करतात? ऑक्सिनेटेड ब्लड आपल्या हृदयाकडून पूर्ण शरीराकडे नेतात. आणि सगळ्यात मोठी आर्टरी कुठली असते? ॲओर्टा असते. ॲओर्टापासून लार्ज आर्टरी तयार होते, लार्ज आर्टरीपासून स्मॉल आर्टरी, स्मॉल आर्टरीपासून आर्टिओल्स, त्यानंतर सगळ्यात शेवटी कॅपिलरीज तयार होतात. ओके. त्यानंतर वेन्स काय करतात? डिऑक्सिनेटेड ब्लड शरीराकडून हृदयाकडे आणते, आणि ती सगळ्यात मोठी वेन कुठली? वेना कावा. ओके. त्यानंतर कॅपिलरीज म्हणजे काय? वेन्सचं हे नेटवर्क असते कॅपिलरीजमध्ये, कनेक्टिंग लिंक बिटवीन आर्टरी आणि वेन्स, डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द बॉडी. जर ब्लडचा जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बॉडी बरोबर येतो, तो कोण घडवून आणते? कॅपिलरीज घडवून आणते. ओके. त्यानंतर आर्टरीमध्ये एक एक्झाम्पल आहे, जी एक अशी आर्टरी आहे जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ती कुठली आहे? पल्मोनरी आर्टरी. जी आर्टरी आपल्या ह्याच्याकडून, फुफ्फुसांकडून हृदयाकडे जे आणते डिऑक्सिनेटेड ब्लड, त्याला पल्मोनरी आर्टरी म्हणतात. आणि पल्मोनरी वेन म्हणजे अशी वेन आहे जी ऑक्सिनेटेड ब्लड आपल्या हृदयाकडून फुफ्फुसाकडे नेते. ओके. आता चीफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॅपिलरीज, त्यांची थिन वॉल असते आणि एकच लेअर असतो, आणि एंडोथेलियम लेअर, त्या एका लेअरला आपण एंडोथेलियम लेअर म्हणतो. आणि ते काय करते? एक्सचेंज ऑफ गॅसेस, फूड मटेरियल, एक्सक्रिटरी प्रोडक्ट बिटवीन बॉडी टिश्यू अँड ब्लड इज कॅरीड आउट ओनली थ्रू कॅपिलरीज. ओके. आर्टरी आणि वेन्स जे असतात त्यातनं आपलं ब्लड जे असते तिथं एक्सचेंज होत नाही. एक्सचेंज कशातनं होतं? कॅपिलरीमधनंच होते. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द वेन्सच्या कॅरेक्टर काय? तर सुपरफिशियल असतात, आपल्या बॉडीच्या जास्त डीपमध्ये नसतात, वरभर आपल्या हाताला वगैरे दिसते, हे काळ्या त्या वेन्स आहेत. ओके. त्यामध्ये ब्लड प्रेशर लो असतो आणि वॉल असते. त्यात वॉल का असते? तर आपल्या अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाऊन देऊ नये ब्लड म्हणून. ब्लड प्रेशर लो असतो, किती असतो? 10 ते 20 mmHg हा ब्लड प्रेशर असतो. ब्लड प्रेशर कमी असतो, वॉल असते, डिऑक्सिनेटेड ब्लड असते, लेस इलेस्टिक असते दॅन आर्टरीज, आणि थिन वॉल असते, आणि ब्रॉड लुमेन असतं. ब्रॉड लुमेन असल्यामुळे काय? थिन वॉल असते, म्हणजे मोठं असते पाईप ते, आणि 3 लेअरची वॉल बनलेली असते त्याची. आर्टरीचं जर बघितलं तर ते डीप असतात आपल्या बॉडीमध्ये, त्यामध्ये वॉल नसतात, आणि ब्लड प्रेशर हाय असते, 100 mmHg ब्लड प्रेशर असतं. आणि आर्टरीच्या ज्या वॉल असते ते इलेस्टिक आणि मस्क्युलर असतात, आणि थिकर असतात, वेन्सपेक्षा थिक वॉल असते, आणि थिक वॉल असल्यामुळे काय असते? त्यांचा लुमेन स्मॉलर असतो. आणि 3 लेअरनं जसं वेन्स तयार झाल्या तशा आर्टरी पण 3 लेअरनं तयार झालेलं असतं. 3 लेअर कुठले असते? टुनिका एक्स्टर्ना, टुनिका मीडिया, टुनिका इंटर्ना, हे असे 3 लेअर असतात. ओके. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स, जर आपले ब्लड वेसल जर आपण पूर्ण अशा हातरल्या जमिनीवर, तर 97,000 किलोमीटरचं नेटवर्क तयार होतं, लेंथ होती तयार. ब्लड प्रेशरच्या सिक्वेन्स बाय आपण लावलं तर ब्लड प्रेशर सगळ्यात जास्त आर्टरीमध्ये असतो, 2 नंबर कॅपिलरीज, आणि सगळ्यात कमी वेन्समध्ये असतो. आणि थिकनेस, वॉलची थिकनेस जर बघितली, सगळ्यात जास्त थिक वॉल असतात आर्टरीच्या, सगळ्यात 2 नंबर वेन्स, आणि सगळ्यात कमी थिक असतात कॅपिलरीच्या. कॅपिलरीच्या कमी एकच लेअर असतो कॅपिलरीजमध्ये. काय एकच असतो? तर त्याला एक्सचेंज करायचं असते ना ब्लड, आणि आपल्या बॉडीमधलं आणि वेन्समधलं ब्लड, आर्टरीमधलं ब्लड एक्सचेंज करायचं असते बॉडीच्या पार्टमधलं आणि ब्लड वेसलमधलं. स्टडी ऑफ ब्लड वेसलला एन्जिओलॉजी म्हणतात.
त्यानंतर ब्लडमध्ये 2 कॉम्पोनंट असतात, प्लाझ्मा आणि ब्लड सेल. ब्लड सेलमध्ये RBC, WBC, प्लेटलेट्स. ओके. आता प्लाझ्मा काय असते, कलरलेस आणि पेल येल्लो कलरचं हे फ्लुईड असते. त्याचं नेचर कसं असते, अल्कलाईन बेसिक नेचर असते त्याचं. कलरलेस पेल येल्लो असते. लक्ष देणार कसं असते प्लाझ्मा, कलरलेस पेल येल्लो. हां. आणि ते काय अल्कलाईन आणि बेसिक नेचर त्याचं असते. त्याचे फीचर काय आहेत, 55% आपल्या बॉडीत ब्लडमधला जो टोटल 55% प्लाझ्मा असतो. ओके. त्या प्लाझ्मामध्ये 90% वॉटर असते, 60% प्रोटीन असते, नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स 3% असते. 3% नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स, 60% प्रोटीन, 90% वॉटर असते. आता प्रोटीनमध्ये कोणते 4 टाईपचे महत्त्वाचे प्रोटीन असतात, ग्लोब्युलिन, अल्बुलिन, प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजेन. ग्लोब्युलिन काय करते, अँटीबॉडीज तयार करते ग्लोब्युलिन. आता अँटीबॉडीज आपल्याला असं इमॅजिन झाले की असं गोल काहीतरी इमॅजिन होतं ना, गोल असा. तुला कसं इमॅजिन होतं अँटीबॉडी, ग्लोब म्हणजे गोल, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. ग्लोब्युलिन अँटीबॉडी. अल्ब्युमिन काय करते, ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करते, वॉटर लेवल मेंटेन करते अल्ब्युलिन. त्यानंतर प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन आपल्याला माहिती आहे, कोॲग्युलेशनमध्ये हेल्प करते. प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन. ज्यावेळेस आपल्याला काही जखम वगैरे होते, ब्लड बाहेर आले की कोॲग्युलेशन कोण करते, प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजन. ओके. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय काय असते, ग्लुकोज असते, अमिनो ॲसिड असते, फॅटी ॲसिड असते, युरिया आणि व्हरायटी ऑफ द गॅसेस असते. त्यानंतर त्यात अजून काय असते, बायकार्बोनेट असते. बायकार्बोनेट काय करते, pH मेंटेन करते ब्लडचा. आणि ब्लडचं कसं नेचर असते, अल्कलाईन नेचर ऑफ द ब्लड इज ड्यू टू बायकार्बोनेट्स. ब्लडसुद्धा अल्कलाईन नेचरचं असते. आणि का असते तर त्यात बायकार्बोनेट असते. कळते ना. रेड ब्लड ब्लड सेल्सबद्दल आपण बघणार आहे. आता शेप कसा असतो, स्पेरिकल शेप असतो, बायकॉन्केव असते. बायकॉन्केव म्हणजे असं ना, असं बायकॉन्केव असते. नॉन न्यूक्लिएटेड सेल असते, म्हणजे न्यूक्लियस नसते. का नसते तर त्याला ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी जागा ठेवायची असते. जर न्यूक्लियस आलं तर जागा कमी होणार ना सेलची, म्हणून ते न्यूक्लियस नसते त्यामध्ये. आणि रेड ब्लड सेल्सलाच इरिथ्रोसाइट्स म्हणतात. हां, इरिथ्रो म्हणजे रेड आणि साईट्स म्हणजे सेल. आता ही साईज किती असते, 7 मायक्रोमीटर डायमीटर असतो त्याचा आणि 2.5 मायक्रोमीटर थिकनेस असतो. आणि रेड कलर कशामुळे येतो, हिमोग्लोबिनमुळे रेड कलर येतो. आणि हिमोग्लोबिनमध्ये असतं आयर्न असतं. हां, RBC फिमेलमध्ये कमी असतात आणि मेलमध्ये जास्त असते. आता ते किती असतं ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर लाईफ स्पॅन किती असतो, 127 डेज. ऑन ॲन ॲव्हरेज 120 डेज लाईफ स्पॅन असतो RBCचा. ते डिस्ट्रॉय कुठे होते, स्प्लीनमध्ये डिस्ट्रॉय होते. दॅट इज स्प्लीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रेव्ह यार्ड ऑफ RBC असं येऊ शकतं. ग्रेव्ह यार्ड ऑफ RBC कशाला म्हणतात, स्प्लीनला ग्रेव्ह यार्ड ऑफ RBC म्हणतात. RBC कुठं ओरिजिनेट होते, लिव्हर किंवा स्प्लीनमध्ये. लिव्हर म्हणजे अडल्टमध्ये लिव्हर आणि फिटसमध्ये बघितलं तर स्प्लीनमध्येच ओरिजिनेट होते RBC. ओके. अडल्टमध्ये RBC सिंथेसाइज इन बोन मॅरो. RBCचं जर प्रोडक्शन वाढलं प्रमाणापेक्षा जास्त तर त्याला इरिथ्रोसाइटोसिस म्हणते. आणि RBCचं प्रोडक्शन कमी झालं तर इरिथ्रोसाइटोपेनिया. जिथं पेनिया येईल तिथं प्रोडक्शन कमी झालं, म्हणजे सेल वगैरे कमी झाले तर आपण आजारी पडतो, पेन होतं ना आपल्याला, म्हणून पेनिया लक्षात ठेवायचं. ओके. आता बोन मॅरो म्हणजे काय असते तर बोन मॅरो आपल्याला माहीत आहे, आपण मटण वगैरे खाताना नळीत जास्त ते बोन मॅरो असते. कॅव्हिटी इनसाईड द बोन, त्यात बोन मॅरो असते आणि त्यात स्टेम सेल असते ना, आपण जे खातो त्या स्टेम सेल असते. आता हिमोग्लोबिन रेड कलर देते ब्लडला, ते हिमोग्लोबिन असते. हां, आता हिम म्हणजे काय, आयर्न, आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. ते काय काम करते, ऑक्सिजन कॅरियरचं काम करते. एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल किती ऑक्सिजन, 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कॅरी करते. हां, आणि जर डिफिशियन्सी झाली हिमोग्लोबिनची तर त्याला काय आपण म्हणतो, ॲनिमिया. ओके. आणि जर एक्सेस झालं तर पॉलिसायथेमिया एक्सेस झालं तर, आणि कमी झालं तर ॲनिमिया. ओके. आणि मेलमध्ये 13 ते 18 असतो आपल्याला माहीत आहे, आणि फिमेलमध्ये 11 ते 16. आता रेड RBCला रेड कलर का आला आहे ते दिले. इथं आयर्न वगैरे असते, आयर्न ऑक्सिजन आणि वॉटरची रिॲक्शन झाली की तिथं रस्टिंग इफेक्ट होतो आणि त्यामुळं रेड कलर असतो. आता WBCचा शेप कसा असतो, आमिबासारखा शेप असतो त्याला.
पण RBCपेक्षा ह्याला म्हणजे RBCत न्यूक्लियस नसते, WBCमध्ये न्यूक्लियस असतं, कारण ह्याला काही ऑक्सिजन वगैरे कॅरी करायचं नसतं म्हणून WBCमध्ये न्यूक्लियस असते, कलरलेस असते. RBCला कसा कलर होता? रेड. हां. आणि त्याची साईज बिगर असते कारण न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस आला की साईज मोठी होती. ओके. आणि RBCला दुसरं नाव काय? ल्युकोसाइट्स. सॉरी, WBCला ल्युकोसाइट म्हणतात आणि RBCला काय म्हणते रे? इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट. ओके. आणि लाईफ स्पॅन किती असते? 3 ते 4 दिवस. तिथे किती होता? 127. 127 किंवा 120 ॲव्हरेज. आता 5 टाईपचे WBC आहेत आपल्याकडे. कोणते कोणते आहेत? मेन 2 टाईप आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. न्यूट्रो, इओसिनो आणि बेसो. आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. ओके. आता ह्याचं काम काय 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 असते? न्यूट्रोफिल्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रक्शन तिथं होते, फॅगोसायटोसिस. कळलं का? आता मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात गेले, आपण गोळ्या खाऊन त्यांना मारून टाकल्या, तर ते परत डिस्ट्रॉय कुठं होणार ना, तसेच मरून आपल्या शरीरात फिरणार का? नाही. ते न्यूट्रोफिल त्यांना हे करते, न्यूट्रलाइज करते, असं लक्षात ठेवा. फॅगोसायटोसिस. ॲसिडोफिल किंवा इओसिनोफिल ते काय करतं? ॲलर्जी ज्यावेळेस आपल्याला होते त्यावेळेस ती रिलीज होतं, अँटी ॲलर्जिक सबस्टन्स त्याला म्हणतात, ॲसिडोफिल किंवा इओसिनोफिल. आता ॲलर्जी झाल्यावर आपल्याला समजा लाल लाल होती स्किन वगैरे, तुला झालती ना, तिथं कुठल्या ॲसिडोफिल सिक्रेट होणार आणि ती ॲलर्जी तुझी बरी करणार, ॲसिडो किंवा फिल किंवा इओसिनोफिल. बेसोफिल काय करते? हिपेरिन आणि हिस्टॅमिनचं ते कॅरियर आहे. लिम्फोसाईट काय करते? सिंथेसाइज अँटीबॉडीज. लिम्फोसाईटमध्ये P लिम्फोसाईट, T लिम्फोसाईट, ते आपण बघितलं होतं. T आणि काय तर होतं, काय T आणि B लिम्फोसाईट, T लिम्फोसाईट. ते काय करतं? अँटीबॉडीज सिंथेसिस करते. मोनोसाईट म्हणजे काय करते? डेड मायक्रो ऑर्गॅनिझमवर फीड करते, स्कॅव्हेंजर असते. ओके. आता हिपेरिन म्हणजे काय? ब्लड कोॲग्युलेशन होऊन देत नाही आपल्या बॉडीत, ते हिपेरिन असते. आपल्या बॉडीत ब्लड कोॲग्युलेशन होणार नाही, बाहेर आल्यावरच होणार. आत कोण होऊन देत नाही? हिपेरिन. जर बाहेर आलं तर कोण करते कोॲग्युलेशन? प्रोथ्रॉम्बिन किंवा थ्रॉम्बिन. कळलं का? आणि कोण सिक्रेट करते? हिपेरिन. मस्त सेल. आत ब्लड मस्तपैकी फिरते ना, म्हणून मस्त सेल. आणि हिस्टॅमिन काय करते? ज्यावेळेस स्वेलिंग वगैरे होतं, आपला पाय सुचतो वगैरे, काय हात सुचतो, तोंड सुचतं, त्यावेळेला हिस्टॅमिन सिक्रेट होते, ते पण मस्त सेलच सिक्रेट करते. हां. आता स्वेलिंग होतं तेव्हा काय होतं? हिस्टॅमिन सिक्रेट होते. जर आपल्याला डिसीज कुठला झाला तर WBCचं प्रोडक्शन वाढते, कारण ते अँटीबॉडीज वगैरे तयार करतं ना, म्हणून डिसीज झाला की WBCचं प्रोडक्शन वाढते. आणि हे प्रोडक्शन वाढतं त्याला काय म्हणतो आपण? ल्युकेमिया. जर एक्सेस प्रोडक्शन झालं तर ब्लड कॅन्सर होतं, ब्लड कॅन्सरला पण ल्युकेमियाच म्हणते. ओके. त्यानंतर सिंथेसिस कुठं होतं? स्प्लीनमध्ये होतं. ग्रेव्हयार्ड ऑफ RBC काय बघितलं होतं आपण? स्प्लीन. इन्क्रीज इन WBC प्रोडक्शनला आपण काय म्हणतो? ल्युकोसायटोसिस. आणि जर डिक्रीज झालं तर पेनिया. ग्रेव्हयार्ड नव्हतं, ते होतं प्रोडक्शन होतं वाटतं स्प्लीन. ग्रेव्हयार्ड ऑफ RBC स्प्लीन. प्रोडक्शन प्रोडक्शन कुठं होतं? फिटसमध्ये स्प्लीनमध्ये होतं. आणि असं लिव्हरमध्ये होतं. लिव्हर लाल कलर असते ना आपल्या. ओके. पेनिया म्हणजे कमी झालेलं असते प्रोडक्शन, आणि वाढले की ल्युकोसायटोसिस म्हणतात आपण. ओके. आता प्लेटलेट्स आपला आता काय काय बघितलं आपण? WBC RBC बघितलं. आता प्लेटलेट आणि प्लाझ्मा बघितलंच आपण. प्लेटलेट काय असते? ओन्ली मॅमल्समध्ये हे सापडतं आपल्याला प्लेटलेट. हां. त्यांना दुसरं नाव काय? थ्रोम्बोसाइट्स. WBCला दुसरं नाव? WBCला म्हणतो ल्युकोसाइट. आणि RBCला इरिथ्रोसाइट. आणि प्लेटलेटला थ्रोम्बोसाइट. हां. WBCला अरे आता प्लेटलेट्स हे फक्त मॅनिमल्समध्ये असतात. थ्रोम्बोसाइट त्यांना म्हणतात. त्यांना पण न्यूक्लियस नसतं. न्यूक्लियस फक्त कोणाच्यात असते? WBCमध्ये असते. RBCत नसते, प्लेटलेटमध्ये नसते. डिस्क शेप असतो त्यांचा. RBCचा कसा होता?
बायकॉन्केव. बायकॉन्केव. आणि प्लेटलेट कसे आहेत? डिस्क. आणि WBC WBC अमिबिया. त्याला काही शेप नसते, असं कसं पण असते. आणि लाईफ स्पॅन किती आहे? 5 ते 10 दिवस. WBCचा 4 ते 5 दिवस काहीतरी होतं ना, 3 ते 4 दिवस. आणि हे काय करते? प्लेटलेट ब्लड कोॲग्युलेशनमध्ये सुद्धा हेल्प करतं. प्रोडक्शन कुठं होतं? बोन मॅरोत. कुठं होतं? बोन मॅरो. WBC स्प्लीन. RBC अडल्टमध्ये लिव्हर आणि फिटसमध्ये स्प्लीन. हां. स्प्लीन म्हणजे काय? स्प्लीन म्हणजे पण एक लिक्विड असते, ते आपल्या बॉडीत असते प्रेझेंट. लिक्विड नाही ते, ॲबडॉमनच्या वर कोणतं तरी काहीतरी असते, ग्लँड असते ना, ग्लँड सारखं. आणि आपल्या बॉडीत जे लिक्विड असते त्याला हे म्हणते प्लाझ्मा. तिथं ही शेवटी डायग्राम ती येल्लो कलर असते, पण ही काही लिम्प असते, पूर्ण बॉडीत ब्लड असते तसं. आणि स्प्लीन ते ग्लँड असते तो म्हणजे तशी. ओके. आता जर प्लेटलेटचा काउंट कमी झाला तर डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड झालेला असतो. कधी? हवेत असताना प्लेटलेट कमी झालं. आता लिम्फॅटिक सिस्टीम, जे तुला म्हणलं लिम्फ नोड वगैरे असतात आपल्या पूर्ण बॉडीत असे पसरलेले असतात लिम्फ नोड. आणि हे काय करतात? आपल्याला जर इन्फेक्शन वगैरे झालं, म्हणजे बॅक्टेरिया जर एंटर झाला तर पहिल्यांदा बॅक्टेरिया त्यात जाऊन मरते लिम्फमध्ये. कळलं का? आता लिम्फचा कलरलेस प्रोटीनियस फ्लुइड असते. लिम्फमध्ये कलरलेस प्रोटीनियस फ्लुइड असते. नर्वस सिस्टीम सोडून पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट असते, नर्वस सिस्टीममध्ये नसते. फिश आणि ॲम्फिबियन्समध्ये लिम्फ हार्ट असते. फ्रॉगमध्ये 4 लिम्फ हार्ट असते, 2 in chest cavity and 2 in abdominal cavity. Lymph vessels have valves. Human body have thoracic duct or left side body for carrying lymph, while on right side we have right lymphatic duct. लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट आणि राईट लिम्फॅटिक डक्ट आपल्याकडे असते. हां. त्यानंतर ॲट द एंड ऑल द लिम्फॅटिक ड्रेन इन टू सबक्लेवियन वेन. जे सगळे लिम्फ असते ते कुठंतरी जाऊन त्याचं हे झालं पाहिजे ना, शेवटी कुठेतरी गेलं पाहिजे. ते आज जसं ब्लड सगळीकडे फिरून परत हृदयातच येतं, परत सगळीकडे फिरतं, तसं लिम्फ कुठं जाते? सबक्लेवियन वेनमध्ये जाते. सबक्लेवियन वेन, सब टीव्हीच्या वेनमध्ये जाते. त्यानंतर लिम्फ काय असते? ब्लड मायनस RBC और प्लाझ्मा प्लस WBC. ब्लडमधलं जर RBC काढलं तर काय राहणार आहे? प्लाझ्मा आणि WBC राहणार आहे, त्याला लिम्फ म्हणतो आपण. लिम्फ इज ऑल्सो कंपोज ऑफ द फायब्रिनोजेन इन द प्लाझ्मा. दिस फायब्रिनोजेन इज रिस्पॉन्सिबल फॉर क्लॉटिंग ऑफ द लिम्फ्स. क्लॉटिंग ऑफ द ब्लड कशामुळे होतं? प्रोथ्रॉम्बिन आणि प्लेटलेट्स. आणि लिम्फचं कोॲग्युलेशन कशामुळे होतं? फायब्रिनोजेन. Lymphatics carry carbon dioxide or other metabolic waste product from the body. Lymphatics emerging from the intestines absorb fat. It gets milk-like form, slightly white. That's why it is known as lacteals. म्हणजे त्यांना लॅक्टियल सुद्धा म्हणतात. का बरं? कारण ते इंटेस्टाईनमध्ये गेलं ना की त्यांना फॅट ॲब्झॉर्ब करतात ते, आणि त्यामुळे मिल्कसारखे दिसते. फॅट ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे व्हाईट कलर दिसतो त्यांचा, म्हणून लॅक्टियल्स म्हणतात त्यांना. आता लिम्फ नोड, पूर्ण बॉडीत आपल्या लिम्फ नोड पसरलेले असतात. बिकॉज दिस ॲक्ट ॲज अ मेश ऑफ द ह्युमन बॉडी. बिकॉज मायक्रोफाजेस इनसाइड द लिम्फॅटिक फिल्टर्स बॅक्टेरिया, अँटीबॉडीज अँड अदर वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी अँड सॉर्ट देम आउट. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीतले बॅक्टेरिया, अँटीबॉडीज वगैरे सगळे त्यात स्टोअर होते लिम्फमध्ये. Lymph node actually are present all over the body but mainly concentrated in the neck, axilla आणि groin. म्हणजे आपली नेक, आर्मपीट किंवा जंक्शन ऑफ द अब्डोमिन आणि थाय. म्हणजे जिथं जंक्शन आहे, आर्मपीटमध्ये जंक्शन आहे ना हाताचं आणि आपल्या बॉडीचं, आणि ग्रॉईनमध्ये पायाचं आणि वरच्या बॉडीचं आहे जंक्शन, आणि नेकमध्ये पण जंक्शन आहे, तिथं लिम्फ असतं. आता कॅरेक्टर काय आहेत ब्लडचे? तर पूर्ण बॉडीचा 8% आपलं ब्लड असते. ब्लडमध्ये 60% पाणी असते. हां. त्यानंतर स्टडी ऑफ ब्लडला हिमॅटॉलॉजी आपण म्हणतो. काय म्हणतो? वेन्सला स्टडी ऑफ आर्टरीज, वेसल्स, ब्लड वेसल्स
अँजिओलॉजी. आणि कोण अँजिओलॉजी फादर? हार्वे. त्यांचे फायब्रोनोजन कधी केलं? वॉल डिसऑर्डर केलेत फायब्रिकस. ब्लड हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. pH किती असतोय? 7.35 ते 7.45. 7.35 ते 45. त्यामुळे अल्कलाईन नेचर असते. त्याचं अल्कलाईन नेचर कशामुळे असते? बायकार्बोनेट असते. 7.35 ते 7.45. त्यानंतर 5 लिटर आपल्या बॉडीत ब्लड असते जनरली. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? 1.035 ते 1.075. म्हणजे काय असतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? म्हणजे जर तू 1 लिटर ब्लड घेतलं आणि त्याचं वजन केलं तर 1035 ग्रॅम भरणार किंवा 1075 ग्रॅम भरणार 1 लिटरचं. हां, एवढंच कमी? हां. आता बायकार्बोनेट असते तुला सांगितलं, त्यामुळे अल्कलाईन नेचर होते, pH वगैरे मेंटेन होते. बाकी सगळं सांगितलं तुला आता. डायपिडेसिस म्हणजे काय? स्क्युझिंग ऑफ WBC फ्रॉम द ब्लड कॅपिलरीज. डायपिडेसिस म्हणजे WBCचा आपण काय शेप सांगितलं, अमिब्यासारखं असतं ना, ते कसं पण स्क्यूज होत असेल ना, कमी जास्त शेप होत असेल, ते फक्त WBC करते, त्याला डायपिडेसिस म्हणते. हां, प्लेटलेटचा शेप कसा असतो? बायकॉन्व्हेक्स. आणि RBCचं कसं असतो? बायकॉन्केव्ह. आता WBCचे वेगवेगळे टाईप आहेत. बी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट. बी लिम्फोसाईट बोन मॅरोमध्ये तयार होते आणि टी लिम्फोसाईट थायमस ग्लँडमध्ये तयार होते. टी फॉर थायमस, टी फॉर टी लिम्फोसाईट, असं लक्षात ठेवायचं. कोलेस्टेरॉल लेवल किती असते? 50 ते 180 mg/dl. 27 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 29 सप्टेंबर. आता आपलं हृदय, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. आता आपलं हृदय जे असते ते पंपसारखं काम करते. इनव्हॉलंटरी पंप असतो. इनव्हॉलंटरी का? तर आपल्या हातात काही कंट्रोल नसतो. आपण सांगतो की त्याला बाबा दगदग होऊ नकोस, तर इनव्हॉलंटरी पंप असते. आणि मायोजेनिक हार्ट. मायोजेनिक का म्हणते? तर त्याचे मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होते त्यांच्या मनानंच होते, त्यामुळे त्याला मायोजेनिक हार्ट म्हणतात. थोरॅसिक कॅव्हिटीत असते, दोन्ही लंग्सच्या मध्ये असते. ट्रँग्युलर शेप असतो आणि आपली त्याची साईज असते ती इक्वल टू साईज ऑफ क्लोज्ड फिस्ट, म्हणजे एवढं असते, हाताच्या मुठी एवढं असते. किती चेंबर असते? 4. आणि त्याचं वजन 250 ते 300 ग्रॅम असते, म्हणजे पावशेर असते. हृदय खाल्लं तर 1 पावशेर मटाने येणार तुम्हाला हृदय काढलं. 4 हार्ट असतात, अप्पर 2 आणि लोअर 2. अप्पर जे असते त्यांना ॲट्रियम म्हणतात आणि लोअर असते त्याला वेंट्रिकल म्हणते. ए पहिल्यांदा येतात ना ABCD, ॲट्रियम, वेंट्रिकल्स. आपली कशी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे? ओपन आहे, क्लोज आहे? हां. आणि आपण कसे वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे आपण. आणि कोल्ड ब्लडेडमध्ये काय होतं? तर सराउंडिंगनुसार आपलं त्या प्राण्यांचं टेम्परेचर चेंज होतं, वॉर्ममध्ये चेंज होत नाही. आणि जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल असतात ना, त्यांच्या हार्टमध्ये 3च चेंबर असतात. 2 ॲट्रिया असतात आणि 1च वेंट्रिकल असतं, म्हणजे 2 असं वर आणि 1च खाली. आपलं कोल्ड ब्लडेड ॲनिमलमध्ये. आणि आपल्यामध्ये 4 असतात. ओके. आता त्या 3 चेंबर असणारे कोण आहेत? फ्रॉग, स्नेक्स, म्हणजे काय रेप्टाईल आहेत, ॲम्फिबियन आहेत, त्यांच्यामध्ये 3 चेंबर असतात. फिशमध्ये 2च चेंबर असतात, 1 ॲट्रियम आणि 1 वेंट्रिकल असते. ओके. आता फंक्शन काय आहे ह्युमन हार्टचं? तर 4 चेंबर आहेत. वरचं जे ॲट्रियम असतं, वरचं ॲट्रियम काय असते? 2 चेंबर असते त्या ॲट्रियममध्ये. ते काय करतं? पूर्ण बॉडीतनं ब्लड रिसिव्ह करतं. राईटमध्ये कसलं ब्लड असते? सांग की. राईटमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड असते. मग राईट ॲट्रियममध्ये पूर्ण बॉडीतनं डिऑक्सिनेटेड ब्लड येणार राईट ॲट्रियममध्ये. ओके. आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिनेटेड ब्लड असते, तिथनं त्याला कुठनं येणार ब्लड? लंग्समधनं ब्लड येणार. ओके. ॲट्रियममध्ये आलं, ॲट्रियममधनं आता खाली जायचं आहे त्याला वेंट्रिकलमध्ये. हां, आता राईट ॲट्रियममध्ये जे काही डिऑक्सिनेटेड ब्लड आले ते राईट
वेंट्रिकलमध्ये जाणार हां. आणि इकडचं ऑक्सिनेटेड लेफ्टला जे आलं ते लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जाणार. ओके. त्यानंतर आता वेंट्रिकलमध्ये ब्लड आलं, वेंट्रिकलमध्ये ते दाबलं जाणार, हार्टमुळं कॉन्ट्रॅक्ट होणार ना त्याच्यावर. मग राईटमधलं ब्लड कुठं जाणार? राईटमध्ये कसलं राईट वेंट्रिकल मधलं ब्लड हां जाणार इकडं लंग्सकडे जाणार शुद्ध करायला. कोणत्या आर्टरीतनं का वेनमधनं? राईटमधलं डिऑक्सिनेटेड पल्मोनरी आर्टरी उलट असते ना, लंग्सकडे जाणार. आणि लंग्सकडून ऑक्सिनेटेड ब्लड आलेलं कुठे येणार? लंग्सकडनं ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येणार? हां कुठे येणार? हार्टमध्ये कुठे येणार? लेफ्ट आर्टरी खाली येणार ना, खालच्या वेंट्रिकलमध्ये येणार. आणि लेफ्ट वेंट्रिकलमधनं पूर्ण बॉडीला जाणार ॲओर्टामध्ये. लेफ्ट वेंट्रिकलमधनं राईट ॲट्रियममध्ये जात नाही. मग राईट ॲट्रियमचं तू काय सांगितलं? राईटचं सांगितलं की तुला. राईट वेंट्रिकलमध्ये काय असते? सॉरी, लेफ्ट ॲट्रियममधलं ते नाही. लेफ्ट ॲट्रियममधलं आपण सांगितलं ना, लंगलाच लहान पल्मोनरी आर्टरीमधनं सांगू ना. हां. हा हार्ट आहे, हे राईट ॲट्रियम, हे राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. तर ब्लड असं बॉडीतनं कुठे येणार पहिल्यांदा? बॉडीतनं सुपिरियर वेना कावातनं वरच्या बॉडीतलं ब्लड ह्याच्यात येणार लेफ्ट ॲट्रियममध्ये. आणि इन्फिरियर वेना कावातनं राईट ॲट्रियममध्ये. आणि म्हणजे इन्फिरियर वेना कावातनं राईट ॲट्रियममध्येच येणार. आणि ते पंप होऊन राईट वेंट्रिकलमध्ये जाणार. राईट वेंट्रिकलमधनं पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ना ते बॉडीकडून आले. हां, आर्टरी पल्मोनरी आर्टरी घेऊन जाणार लंग्सकडे. लंग्स ते ऑक्सिजनेटेड करून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये सोडणार, ॲट्रियममध्ये म्हणजे वर लेफ्ट ॲट्रियममध्ये सोडणार. लेफ्ट ॲट्रियममधनं कोणत्या ह्याच्यातनं सोडणार? ते पाईपमधनं. ते येईल पुढे, आपण ते परत सांग ना आता. ती पाईप मला आठवण नाही का, परत बघू ना. तिथं हे असते, मला वाटतं ऑरिओटामधनं सोडणार. बायकस्पीड वॉल असते. बायकस्पीड वॉल आणि ट्रायकस्पीड वॉल. बायकस्पीड वॉल म्हणजे ऑक्सिजनेटेड लेफ्ट साईडला असतो. ते कुठे येणार? लेफ्ट ॲट्रियममध्ये येणार. ॲट्रियममधनं वेंट्रिकलमध्ये जाणार, तिथं बायकस्पीड वॉल असतो. हां. आणि तिथं वेंट्रिकलमधनं लेफ्ट वेंट्रिकलमधनं पूर्ण बॉडीला जाणार आहे ॲओर्टाकडून. आणि ट्रायकस्पीड वॉल कुठं असतो? ट्रायकस्पीड राईट वेंट्रिकल आणि ॲट्रियमच्या मध्ये असतो आणि बायकस्पीड लेफ्टला असतो. राईट ॲट्रियम आणि ट्रायकस्पीड कुठं असतो? राईट साईडला, दोन्ही राईट साईड. राईट साईडला दोन्ही असं कन्सिडर कर ना. इथं माझ्या खाली 2 हात धर तुझे, असं धर ना माझ्याकडे. हां, आता मला सांग तुझं राईट आणि लेफ्ट कुठलं आहे मला सांग की काय हाताने. राईट हे लेफ्ट. राईटला ट्रायकस्पीड वॉल असतो आणि लेफ्टला बायकस्पीड असतो. कळलं? लेफ्टला बाय. आता इन्फिरियर वेना केव्हामधून आपल्या पूर्ण खालच्या बॉडीतनं डिऑक्सिनेटेड ब्लड येते. तिथं वॉल कुठला असतो? उस्टॅचियन वॉल. कारण उष्ट ब्लड सगळे येतं ना वापरून, प्रत्येक सेलनं वापरलेलं. त्याला इन्फिरियर वेना केव्हा म्हणायचं. सुपेरियर वेना केव्हा आपल्या हेड आणि हँडकडून ब्लड वरनं येतं. हां, सुपेरियर वेना केव्हामध्ये कुठला ब्लड असतो? हार्वेशियन वॉल असतो. हार्वेस्ट करायचं आहे ना ब्लड, सगळं वरनं पडते ना, आपण घ्यायचं आहे, कॅच करायचं, हार्वेस्ट करायचं. आता करोनरी सायनस काय करते? तर जे आपल्या हृदयाला सप्लाय ब्लड करते त्या आर्टरीला करोनरी आर्टरी म्हणायचं. आणि हृदयात एक हे छोटं होल असते, त्या होलातनं आपल्या हृदयातलं ब्लड त्यात पडते, त्याला म्हणतात करोनरी सायनस. हां, हृदयाला पण ब्लड लागते का नाही काम करायला? ते ब्लड कोण सप्लाय करतं? कुठली आर्टरी करते? करोनरी आर्टरी. कोरोना म्हणले की हार्ट, करोनरी आर्टरी. आता तिथं डिऑक्सिनेटेड ब्लड होत असेल, ते कलेक्ट कोण करतं? करोनरी ब्लड.
करोनरी सायनस म्हणायचं त्याला. Sinus. वेन नसते, एक छोटं होल असते त्यातनं कलेक्ट होतं. कुठं कलेक्ट होणार, कुठं कलेक्ट होतं सगळं ऑक्सिनेटेड राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियममध्ये. आणि तिथं वॉल कुठला असतो, थबेसियन वॉल. तसं का म्हणायचं तर सायनस होल असते ना, होल वेन नसते. आणि बेसिनमध्ये कसा होल असते त्यातनं सगळं जातं म्हणून थबेसियन वॉल. आता उस्टेचियन वॉल कुठं बघितलं होतं आपण, इन्फेरियर वेना कावा. सुपेरियर वेना कावामध्ये कुठला होता, हार्वेस्ट करायचं काय हार्वेस्ट करायचं, ब्लड म्हणून हार्वेशियन. आणि आपल्या हृदयात कुठला असतो वॉल, कोरोनरी ट्रायकस्पिड वाल्व आणि बायकस्पिड. नाही, हृदयातलं ब्लड कलेक्ट करायला कोरोनरी आर्टरी आणि थबेसियन वॉल. बेसिन म्हणलं नाही तुला, द बेसियन वॉल. हे काय करतं थबेसियन वॉल, आपल्या हृदयातलं ब्लड कलेक्ट करतं. कुठं असतं ते, हृदयात, हृदयात कुठं असतं, राईट एट्रियमच्या वर. आता राईट वेंट्रिकल आपण बघितले काय काय होते ते, पल्मोनरी आर्टरी वगैरे सगळं बघितलं. बिगेस्ट चेंबर कुठला असतो माहिती आहे का, ज्यात सगळ्यात मोठं काम कोणाकडे असते, सगळ्या ऑक्सिनेटेड ब्लड द्यायचं कोणाकडे असते, कुठल्या वॉलकडे असते, त्यातनं सगळ्या शरीराला ब्लड जातं ऑक्सिनेटेड. चेंबर म्हणतोय कुठल्या हार्टचा, राईट लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट खाली जातं ना ब्लड आणि मग सगळीकडे पसरते. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियममध्ये लंग्सकडून येतं ब्लड. लेफ्ट कशात, ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममधनं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जाणार. लेफ्ट वेंट्रिकलमधून हे स्वतः तो हातानं डायग्राम काढ, म्हणजे कळलं तुला. असं इथं असा लंग्स दाखवायचं, इथं 4-5 असे 4 काढायचे. इकडून असं आला, इकडून असं गेला, इकडून असं गेलं, काढायचं. ओके. आता कार्डियक सायकल म्हणजे काय, एक हार्टबीट आपलं झालं तर त्यामध्ये काय काय होतं. कार्डियक सायकल किती सेकंद असते, 0.8 सेकंदाची असते. त्यामध्ये ॲट्रियल सिस्टॉल म्हणजे काय, ॲट्रिया पूर्ण दबणार. ॲट्रिया दबले की वेंट्रिकलमध्ये ब्लड जाणार ना. ॲट्रियल सिस्टॉल झालं. वेंट्रिक्युलर सिस्टॉल झालं की काय होणार, वेंट्रिकल दाबले गेले की लेफ्ट वेंट्रिकलमधनं पूर्ण बॉडीला ब्लड जाणार आणि राईट वेंट्रिकलमधलं लंग्समध्ये ब्लड जाणार. ओके. आणि जॉईंट डायस्टॉल म्हणजे सगळं रिलॅक्स होणार. सगळे रिलॅक्स झाले की सगळी आपल्या शरीरातनं पूर्ण लंग्समधनं ब्लड आपल्या हृदयात येणार. ओके. ॲट्रियल सिस्टॉल असतो 0.1 सेकंदाचा, वेंट्रिक्युलर सिस्टॉल असतो 0.3 सेकंदाचा, जॉईंट डायस्टॉल असते 0.4 सेकंदाचा. आता हे तू वाचून घ्या, आपण सांगितले सगळं. आता तू जे म्हणली मुन्ना मामाच्या वेळेस ते हृदयात होल होता त्याच्या आता आपल्या जे हृदयात होल असते त्याला फोरामेन ओव्हॅली म्हणतो आपण. काय म्हणतो आपण, ते कशात असते, 2 वरचे जे ॲट्रियम असते त्याच्यामुळे मध्ये ते होल असते. 2A मध्ये काय असते, फोरामेन असते, फोरामेन ओव्हॅली. मग आम्हाला फोन करायचा आणि म्हणायचा तुझ्या 2 जे वरचे ॲट्रियम होते ना हार्टचे त्यामध्ये फोरामेन ओव्हॅली असते, त्याला एडच करून टाकायचं असं म्हणून ना. आणि ते जर मुजलं नाही बर्थच्या वेळेस तर त्याला काय म्हणायचं असते, फोसा ओव्हॅलिस. आणि जर ते बंद नाही ना झालं तर त्या सिंड्रोमला काय म्हणतात माहिती आहे का, ब्लू बेबी सिंड्रोम. म्हणून मला म्हणतात ब्लू बेबी सिंड्रोम. आता ॲट्रियल सिस्टॉल आपण बघितला 0.1 सेकंदाचा असतो. वेंट्रिक्युलर सिस्टॉल 0.3 सेकंद आणि जॉईंट डायस्टॉल 0.4 सेकंद असे येऊ शकते. ॲट्रियल असले की 0.1, वेंट्रिक्युलर असले की 0.3 आणि जॉईंट डायस्टॉल असला की 0.4 सेकंद, टोटल 0.8 सेकंद. आता कधी कधी काय होतं, आपले पेसमेकर असतो ना हृदयात हार्टबीटसाठी, मायोजेनिक हार्ट असल्यामुळे त्याचं ती
करते इम्पल्स तयार. एस ए नोडच्या तिथं इम्पल्स तयार होते, त्याला पेसमेकर आपण म्हणतो. तो राईट एट्रियममध्ये असतो हां काय, आणि तो सिग्नल ए व्ही नोडपर्यंत सोडतो आहे आणि बंडल ऑफ हिस असते ते कलेक्ट करतो तो सिंगल आणि त्यामुळं हृदय टाक होते. एस ए नोड फक्त पेसमेकर आहे एवढं लक्षात ठेवा. कळ, एस ए नोड पेसमेकर. आणि जर तो खराब झाला तर आपण आर्टिफिशियली आपल्याला तो पेसमेकर बसवायला लागतो हां. आता वॉल कुठले कुठं असते. युस्टेचियन वॉल इन्फेरियर वेना कावामध्ये असते ते माहिती आहे. द बेसियन वॉल कुठं असते. ते हार्टचं जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ना ते कलेक्ट करतं. हार्वेशन वरनं येणारे ब्लड कलेक्ट करतं. म्हणजे सुपिरियर वेना का हां. ट्रायकस्पीड कुठं सांगितलं तुला मी. राईटमध्ये ट्रायकस्पीड. सेमिलुनार राईट एट्रियन राईट वेंट्रिकलच्या मध्ये. सेमिलुनार ते कुठं आहे तू नाही सांगितलं का, मला आठवत नाही आता. पल्मोनरी आर्टरीमध्ये असते. म्हणजे लंग्सकडे जे आपली डिऑक्सिनेटेड ब्लड नेतं त्यात सेमिलुनार वॉल असते हां. त्यानंतर बायकस्पीड वॉल किंवा मित्रल वॉल कुठं असते. लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये असतो बायकस्पीड. सेमिलुनार वॉल ॲओर्टामध्ये पण सेमिलुनार वॉल असतो. ओके. एस ए नोड पेसमेकर असतो. आर्टिफिशियल पेसमेकरमध्ये निकेल कॅडमियमची बॅटरी असते. निकेल कॅडमियम. ज्यावेळेस आपला बी पी वाढतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपलं हार्टबीट पण वाढले असतील, पण तसं नसते. आपलं हार्टबीट कमी झालेलं असतं. हार्टबीट कमी झालेलं असते त्यामुळं ब्लड सप्लाय कमी होतं, त्यामुळं प्रेशर वाढत असतो आर्टरीजवर. ओके. पण ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करत असतो त्यावेळेस ब्लड प्रेशर पण जास्त असते आणि हार्टबीट पण जास्त असते, कारण नॉर्मल कंडिशन आहे. ओके. हार्ट रेट वाढवणारे 2 हार्मोन कुठले आहेत. ॲड्रिनॅलिन आणि थायरॉक्झिन. ॲड्रिनॅलिन आणि थायरॉक्झिन हे हार्टबीट आपले वाढवतात. ॲसिटिलकोलिन हार्टबीट कमी करते. ॲसिटिलकोलिन कमी करतं आणि थायरॉक्झिन आणि ॲड्रिनॅलिन इन्क्रीज करतं. आपलं ॲक्सिडेंट वगैरे माणसांचं होतं त्यावेळेस ब्लड प्रेशर कमी होतं त्यांचं, त्यावेळेस ॲसिटिलकोलिन सिक्रेट झालेलं असतं. कळलं, किंवा घाबरतो आपण आजारी वगैरे असलं त्यावेळेस ब्लड प्रेशर कमी होतं, ॲसिटिलकोलिन सिक्रेट झालेलं असतं. ओके. आता हार्टबीट आपले ब्रेनमधनं कुठलं कंट्रोल होते तर मेडुला ॲब्लॉंगाटा. जे आपल्या इनव्हॉलंटरी मुवमेंट असतात, आता हार्ट इनव्हॉलंटरी आपली ते मेडुला ॲब्लॉंगाटा कंट्रोल करतं. आता ब्लड प्रेशर जे आहे ते वॉल ऑफ आर्टरीला आपण चेक करतो. आर्टरीच्या वॉलला करतो, वेन्सच्या नाही, कारण आर्टरीमध्ये प्रेशर जास्त असतो ना. आणि वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आपण म्हणतो ते 130 आणि 90 असं असते ना. 120 काय असते वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किंवा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. आणि जे लो असते त्याला रिलॅक्सेशन डायस्टॉलला आपण मोजतो. वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशनला मोजतो डायस्टॉलला हां. आणि ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कुठला आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो. स्पिग्मोमॅनोमीटर हां. आणि हाय ब्लड प्रेशरला आपण हायपरटेन्शन म्हणतो. ब्लड प्रेशरला हायपोटेन्शन म्हणतो. ओके. आता हार्टबीट 1 मिनटाला जनरली 72 व्हायला पाहिजे, कारण 0.8 सेकंदाचं एक हार्टबीट असतो. ओके. आणि आवाज कसा येतो आपल्या हृदयाचा लबडब हां. आणि हार्टबीट आपण ऐकण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतो. स्टेथोस्कोप. आणि आपण जे हे मोजतो इथं हार्टबीट त्या आर्टरीला कुठली आर्टरी म्हणते ते रेडियल आर्टरी. कुठली रेडी असते ना काय मोजायसाठी ती रेडियल आर्टरी. हार्टबीट जो वाढतो त्याला आपण ट्रॅचिकार्डिया म्हणतो. जर डिक्रीज झाला तर ब्रॅडिकार्डिया. डिक्रीज कळलं का. इकडे बघ की काय तू बघतच नाही, मला वाटतं लक्षच नाही तुझं. डिक्रीजला काय म्हणतो आपण. ब्रॅडिकार्डिया. लक्षात कसं ठेवायचं. आता आपले हार्टबीट कधी वाढते आपण ज्यावेळेस जेवस असतो आहे, एक्साइटमेंट झाली, एक्सरसाइज करत असतो आहे, फिवर आलेला असतो आहे, प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा वाढतो आहे. आणि कमी कधी होतं ज्यावेळेस आपण झोपलेला असतो किंवा शॉकमध्ये असतो त्यावेळेस कमी होतं.
मोर इन मेल्स दॅन फिमेल्स. जसं हाईटवर जाईल तसं हार्टबीट आपली वाढते. आणि जेवढी बॉडी बिग असेल ॲनिमलची तेवढा हार्टबीट कमी असते. एलिफंटमध्ये लई कमी असते, रॅटमध्ये लई असते खतरनाक. आता कॉक्रोचमध्ये 13 चेंबरचा हार्ट असते. हिमोलिम्प असते, ब्लडला हिमोलिम्प म्हणतात कॉक्रोचचे. ॲलरी मसल असते, बाकी काय नाही. अर्थवर्ममध्ये 8 चेंबर असतात, कॉक्रोचमध्ये 13 असतात, फ्रॉगमध्ये 2 असतात, फिशमध्ये 2 असतात, 3. फिशमध्ये 2, फ्रॉगमध्ये 3, स्नेकमध्ये 3. आता आपलं जे हार्ट असते ती मोटर असते ना, किती HP ची मोटर असते? 0.2 HP ची मोटर असते. ECG आपल्याला माहीत आहे, कार्डिओग्राम. ती कुणी डिस्कवर केलं ECG? इन्थोवेन. लार्जेस्ट हार्ट कोणाचं असते प्लॅनेटवर? आपल्या ब्लू व्हेलचं. 60 किलोचं त्याचं नुसतं हृदयच असतं. त्याला जर कापला तर 60 किलो त्याचं हृदयच भरेल. आणि जर टेरेस्ट्रियल ॲनिमलमध्ये होईल तर जिराफ सगळ्यात मोठं. ओके. थॅलॅसमिया म्हणजे काय? WBCचं प्रोडक्शन, RBCचं प्रोडक्शन कमी होते थॅलॅसमियामध्ये. बऱ्याच ते ब्लड बँक वगैरे थॅलॅसमिया म्हणते, आम्ही थॅलॅसमियाला देतो ब्लड. आता आपण RBC काय म्हणले, त्याला न्यूक्लियस नसते. पण एक्सेप्शन काय आहे? कॅमल्समध्ये RBCला न्यूक्लियस असते. ओके. आणि ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्समध्ये सुद्धा न्यूक्लियस असते. ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स आणि कॅमल्समध्ये न्यूक्लियस असते. कॅमल, ॲम्फिबियन, रेप्टाईल. कारमध्ये RBCला न्यूक्लियस असते. कॅमल, ॲम्फिबियन, रेप्टाईल. कॅल्शियम, विटॅमिन K, C, प्लेटलेट, फायब्रिनोजेन, प्रोथ्रॉम्बिन ते ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करते. 13 क्लॉटिंग फॅक्टर आहेत टोटल. RBC ॲज टू WBC रेशो किती असतो? 600 ते 600:1. 600 RBC असतील तर 1 WBC असते.